सोलापूरमध्ये एक शिक्षक होते, त्यांचे नाव संजय. ते खूप प्रामाणिक आणि कष्टाळू होते, पण त्यांच्या घरात नेहमीच काहीतरी समस्या असायची. त्यांची पत्नी आजारी असायची, मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढत होता आणि त्यांच्या हातात पैसा टिकत नव्हता. संजय यांनी अनेक ज्योतिषांना हात दाखवला, पण त्यांना काहीच समाधानकारक उत्तर मिळाले नाही. एके दिवशी संजय एका मित्राच्या घरी गेले. मित्राने त्यांना पाहिले आणि विचारले, "अरे संजय, काय झाले? इतका उदास का आहेस?" संजय यांनी आपली सर्व व्यथा मित्राला सांगितली. मित्राने त्यांना शांत केले आणि म्हणाला, "संजय, तू चिंता करू नकोस. तू फक्त स्वामी समर्थांवर विश्वास ठेव. रोज सकाळी त्यांच्या फोटोसमोर एक दिवा लाव आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा जप कर." मित्राच्या सांगण्यावरून संजय यांनी तसे करायला सुरुवात केली. काही दिवसातच त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल जाणवू लागले. त्यांची पत्नी लवकर बरी झाली, मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना अचानक मदत मिळाली आणि त्यांचे आर्थिक प्रश्न सुटले. संजय यांना हे जाणवले की हे सर्व स्वामींच्या कृपेमुळेच घडत आहे. एके दिवशी संजय यांना स्वप्नात स्वामी समर्थांचे दर्शन झाले. स्वामींनी त्यांना सांगितले, "मी तुझ्यासोबत नेहमीच आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे काम करत राहा." या अनुभवानंतर संजय यांचा स्वामींवरचा विश्वास अधिक दृढ झाला. त्यांनी स्वामी समर्थांचा एक छोटासा फोटो त्यांच्या खिशात ठेवला आणि जेव्हा जेव्हा त्यांना भीती वाटली, तेव्हा त्यांनी स्वामींचे नामस्मरण केले. या कथेवरून हे सिद्ध होते की फक्त नामस्मरण आणि श्रद्धेनेही स्वामी समर्थ भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर करतात.